एक अनोखी वारी यावर्षी आषाढी निमित्त यवतमाळहून पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली आहे। या वारीत धडधाकट माणसं नव्हे तर दिव्यांग आणि दृष्टीहीन व्यक्ती सहभागी झालेत। पूर्णतः दिव्यांगांची पंढरपुरात जाणारी ही महाराष्ट्रातील पहिलीच वारी असल्याचं बोललं जात आहे। जय जय पांडुरंगा हरी, जय जय पांडुरंगा हरी, जय जय पांडुरंगा हरी। यवतमाळचे सेवा समर्पण प्रतिष्ठान आणि दिव्यांग संघ यांनी हा अभिनव प्रयोग केलाय। आर्णी, दिग्रस, पुसद, कळमनुरी, परभणी, परळी, अंबेजोगाई, कुर्डुवाडी, पंढरपूर असा 22 दिवस 521 किमीचा पायदळ प्रवास करून ही वारी पंढरपूर येथे पोहोचणार आहे। हातात झेंडे आणि विठुरायाच्या नावाचा गजर करत निघालेली ही वारी महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक क्षण राहणार आहे। आम्ही यवतमाळवरून पंढरपूरला जातोय विठुरायाच्या दर्शनाला। संत सुरदास महाराजांची आम्ही पालखी काढण्याचा निर्णय घेतला, कारण महाराष्ट्राला लाभलेली आपली जी संत संस्कृती आहे, संत संस्कृती, संत नामदेव, संत एकनाथ, संत जनाबाई असे थोर संत आपल्या महाराष्ट्रात होऊन गेले। तर या सर्व संतांच्या पालख्या पंढरपूरला येत असतात। फक्त सुरदास महाराजांची पालखी आपल्या भारताच्या इतिहासात कुठूनही पंढरपूरला येत नाही। तर आम्ही दिव्यांगांनी, आमच्या दिव्यांग संघाने आणि सेवा समर्पण प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी यांनी आम्ही मिळून एक निर्णय घेतला की जर संत सुरदास महाराजांची पालखी जर आपण काढली आणि त्याचा जर आपण प्रयोग करून बघितला तर कसं राहील, आणि सर्वांचं ते एकमत झालं आणि आम्ही आता पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत आहोत।